आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो, गरम गरम जेवण आणलंय तुमच्यासाठी, जेवून घ्या. अहो चला ना, जेवून घ्या, जेवण थंड होईल. काय झालंय, असे फुगून का उभे राहिलात? माझा निर्णय झालाय. निर्णय? कसला निर्णय? तुम्हाला एकदा सांगून कळत नाही वय, माझा निर्णय झालाय. बाप रे, काय झालं इतकं फुगायला? इकडे बघा, इकडे बघा ना. अहो काय झालं इतकं चिडायला? तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही वय, माझा निर्णय झालाय. कशाला चिडचिड करताय? माझ्याशी नीट बोलायचं नाही का तुम्हाला? होय, मला तुमच्या संग नाही बोलायचंय. माझा निर्णय झाला आहे. हो मला कळतंय, मी फॉर्म नाही भरलाय म्हणून चिडलात ना माझ्यावर. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मग मी अभि तुम्हाला हेच सांगतोय, मी अभि माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि माझा निर्णय झालाय. का त्रास देताय मला? मी तुम्हाला माझा निर्णय सांगितलाय ना. वा 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 वा, म्हणजे मी तुम्हाला त्रास देतोय होय? हा, मी तुम्हाला त्रास देतोय आणि तुम्ही मला त्रास देता, त्याचं काय हो? मी काय त्रास दिला तुम्हाला? मी उलट सगळं विसरून रोजच्या रुटीनला लागले की नाही. तुम्हीच उगाच चिडचिड करताय माझ्यावर. मी कधी चिडले तुमच्यावर? तुम्हीच त्रास देताय मला. मी काय त्रास दिला? अहो अक्षरा, तुम्हाला कळत कसं नाही आहे. तुम्ही हे तुमचं स्वप्न मारून जगताय ना, याचाच लय त्रास होतोय मला. अहो हे असं इच्छा मारून जगणं ना मला आवडलेलं नाही बघा. अक्षरा, एक नवरा म्हणून तुमच्या प्रत्येक स्वप्नात तुमची साथ देणं माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. अहो मी माझं ते स्वप्न खूप लांब सोडून आता पुढे निघून आले. मी आता त्याचा विचारही करत नाहीये. तो भूतकाळ होता माझा, आणि आपल्या भविष्यासाठी मी जो निर्णय घेतलाय ना तो बरोबर आहे. अक्षरा, हो स्वप्न हे स्वप्न असतंय, ते असं मागं सोडून आपण नाही येऊ शकत. आणि तुम्ही मला विचाराल ना तर मला अजून बी खात्री आहे, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही तुमचं स्वप्न पुरं करू शकताय. तुमच्यासाठी ना काय बी अशक्य नाही आहे. तुम्ही उगाच आपलं ते भूतकाळ आणि भविष्यामध्ये अडकून बसलायत बघा. तुम्ही तुमच्या मनाशी ठरवलं ना तर तुमचं भविष्य वेगळं असू शकते बघा. का उगाच हट्ट करताय? मी तुम्हाला सांगितलं ना मी फॉर्म भरणार नाही. मला प्लीज फोर्स नका ना करू. हे बघा, हे मी तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी नाही सांगत आहे. इकडे या माझं, इकडे. काय करताय तुम्ही? इकडे. अहो यांचं काय? हा, अहो तुम्ही तुमचं स्वप्न मागे सोडला असाल, पण ह्यांनी बघितलं स्वप्नाचं काय? यांनी तुमच्यासाठी जे स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण करणं तुमचं कर्तव्य आहे का नाही? बास आता, बास झालं. तुम्ही मला गोपाळचा फोटो दाखवून मी इमोशनल होईन आणि माझा निर्णय बदलीन असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मी तसं करणार नाहीये. मी फॉर्म भरणार नाही आणि यात काही बदल होणार नाही. अहो पण का नाही भरणार आहे तुम्ही फॉर्म? कारण मला तुमची काळजी आहे. अहो आता माझी काळजी कुठून आली मधीच? लोक तुम्हाला बोलतील आणि ते मला सहन होणार नाही. मी माझ्या आधी प्रत्येक गोष्टीत तुमचा विचार करते. अहो पर अक्षरा, मला कोण कशाला बोलेल? हा, आणि तुम्ही IPS झालात ना तर उलट अभिमानच वाटेल की समजाच नाही. आणि माझी बी छाती अशी अभिमानानं भरून येईल की हा आपली बायको IPS झाली म्हणून. अहो तुम्हाला कसं कळत नाहीये? तुम्हाला माझा कायमच अभिमान वाटणार आहे. पण बाकीच्या लोकांचं काय? त्यांची तोंड आपण नाही ना बंद करू शकत. अहो पण लोक काय बोलणार आहे? त्यासनी बी तुमच्याबद्दल अभिमानच वाटणार आहे. तसं नाही होते. मी मोठे अधिकारी झाले ना तर लोक तुम्हाला बोलणार आहेत. बायको मोठी अधिकारी झाली आणि नवरा कमी शिकलेला, ते मला नाही सहन होणार. तुम्हाला कोणी कमी लेखलेलं, तुमचा स्वाभिमान दुखावला गेलेला मला नाही सहन होणार. कुठलंही स्वप्न, कुठलंही पद यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहात तुम्ही मला.
तुम्हाला जपणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे माझं. अहो अक्षरा, इथे या, बसा बसा म्हणतोय ना म्या, बस. हे बघा अक्षरा, बायको म्हणून तुमचं जसं कर्तव्य आहे की नाही, तसं एक नवरा म्हणून माझी बी काही कर्तव्य आहेत आणि ती पूर्ण करायचा मला पुरा अधिकार आहे बघ. आणि तुम्ही म्हणताय ना तसं मला कमीपणा नाही वाटणार, मला वाईट नाही वाटणार. उलट आयुष्यभरासाठी तुम्ही तुमची स्वप्न डावलून माझ्यासाठी जगत आलात तर याच मला लय वाईट वाटेल बघ. आणि अहो लोक काय म्हणतील ना याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. त्यांच्या प्रश्नांची उत्तर ना मी देईन, मी समर्थ आहे त्यासाठी. अहो उलट बायकोला IPS ऑफिसर बनवण्यासाठी साथ देणारा नवरा अशी ओळख होईल माझी. हा, लोक माझं कौतुक करतील, त्यासनी माझा अभिमान वाटेल. मग ते कौतुक मला मिळायला नको काय? हा, सांगा बरं. ते म्हणतात ना काय ते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असतो. अहो पर मी पहिला पुरुष असन की एका यशस्वी बाईच्या मागे असा खंबीरपणे उभा असन बघ. आणि याचा मला अभिमानाने कौतुक असणारच की नाही. आणि अक्षरा, तुमच्यावर प्रेम आहे ते वेगळंच. मी तुमच्यावरच्या प्रेमापायी काय बी करू शकतोय. माझ्या प्रेमाचा हक्क असाही रंग घेऊ नका. हो, तुमच्यासाठी मी थोडं जरी काय करू शकलो ना तर तीच माझ्या प्रेमाची जीत असेल बघ. ऐका ना, माझ्या प्रेमासाठी तरी होकार द्या. अक्षरा, तुम्ही आज जो काय बी निर्णय घ्याल ना तो अगदी विचार करून मनापासून घ्या. तुम्ही आज नकार दिलात ना तर ह्यो विषय मी पुढे कधीच काढणार नाही बघ. बरं अक्षरा, फक्त एक सांगतो, तुम्ही तुमचं स्वप्न मागं सोडून आला, पण आता नकार देऊन माझ्या स्वप्नांचं मातीमोल करू नका. माझा निर्णय झालाय. अक्षरा, हो, माझा निर्णय झालाय. मी IPSचा फॉर्म भरणार आणि परीक्षाही देणार आहे. काय खरंच? तुमचं आणि गोपाळचं स्वप्न मी पूर्ण करणार, तुमच्या प्रेमा खातर. अक्षर, तुम्ही खरंच सांगताय हे? हा, ह्यो आता काय ताप आहे डोसक्याला? ही बया पोलीस अधिकारी बनली ही आमची पुंगी वाजवणार. काय बी झालं तर हिला पोलीस अधिकारी बनू द्यायची नाही. अक्षरा, काय करताय? कांदा आणि तेलाचा वाद सुरू आहे. कांदा जरा चिडलाय म्हणून तडतडतोय खूप. त्याला एकदा सांगितलेलं कळत नाही ना. अहो काय बोलायलाय तुम्ही? मला काय बी कळत नाही. काय झालंय का तुम्हाला? अहो काय विचारताय काय करताय म्हणून? दिसत नाही तुम्हाला स्वयंपाक करते?
ती तुमच्या आवडते. अहो ते दिसते मला, पण मी त्याबद्दल विचारत नाही आहे. मग अहो तुम्ही फॉर्म भरला की नाही? भरते हो, अजून किती वेळ आहे फॉर्म भरायला. मॅडम ऐका, अहो आज शेवटचा दिवस आहे हा, आणि तुम्ही ह्या कामात असं अडकून राहिलात ना तर समजा दिवस संपून जाईल, मग काय उपयोग आहे? अहो त्याचं काय झालं, आत्या आणि आईनं मंदिरात जायचं होतं, मग मीच त्यांना म्हंटल की तुम्ही जा मंदिरात, मी घरातली सगळी कामं उरक. अहो पण ह्या समध्यामध्ये तुमचा वेळ वाया जाणार की नाही हा, मग केव्हा फॉर्म भरणार आहे तुम्ही? किती बडबड करता. भरते म्हटलं ना थोड्या वेळात, प्लीज मला थोडा वेळ द्या. अहो पण ऐका माझं, ते भाजी नंतर करा, फॉर्म भरा की आधी. थांबा ना हो, मला पटपट कामं करू दे ना प्लीज. का बरं तुम्ही. अहो पण अहो मला ते पीठ मळायचंय, डबा द्या पटकन. नाही देणार. काय पोरकटपणा चाललाय तुमचा, द्या ना तो डबा इकडे. हे बघा, ह्यो पोरकटपणा नाही आहे. आधी फॉर्म भरा, मग तुमची समधी कामं करा. आजचं महत्वाचं काम फॉर्म भरणं हे आहे. थोड्या वेळात मी फॉर्म भरते, आधी कामं तर पूर्ण होऊ दे. द्या तो डबा इकडे. नाही, आधी फॉर्म भरा मग डबा घ्या. आधी डबा द्या मग फॉर्म भरणार. नाही, आधी फॉर्म मग डबा. प्लीज ऐका ना माझं, पटपट कामं संपवते, स्वयंपाक संपवते, मग सगळं करते, फॉर्म पण भरते, मला डबा द्या आधी. ठीक आहे, तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे ना, मग मी तुम्हाला मदत करतो, म्हणजे कसं कामं पटापट होतील. तुम्ही थांबा. अक्षरा अक्षरा अक्षरा, समधीकडे नुसतं हिच्याच आरत्या ओवाळणार आणि तुम्ही बसा असं झोपा काढत नुसतं. ए काय झालंय काय तुला हा? माझ्या का जडायला लागलीस तू? आणि मी काय इथं झोपा काढत नव्हतो, विचार करतोय त्या शंतनूला कुठनं कसं पैसे द्यायचं ते. आणि तुला काय झालंय का, पिसाळ्याला कुत्रं चावलंय का ह्याव करून अंगाव येतेस? अहो ती अक्षरा IPS चा फॉर्म भरायला निघालीये. आजची शेवटची तारीख आहे. या बाईनी जर IPS चा फॉर्म भरला तर आपण आपलं दळण कसं दळणार? काय बी झालं ना तरी तिला फॉर्म भरू द्यायचं नाही बघा. नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हिचा करेक्ट कार्यक्रम लावला पाहिजे. पण काय आणि कसं? एक आयडिया आहे. काय? आजचा दिवस समजा वाया घालण्याचा. कसं? समधी कामं बाजूला, आधी माझ्या संगत चला. अहो हो, पण हात तर सोडा माझा. हात कसा सोडू? ह्यो हात मी जन्मोजन्मांसाठी पकडलाय. हवा असं काय बघायलाय? खरंच सांगतोय मी. माहितीये मला, आपलं नातं जन्मोजन्मीच आहे, पण आत्ता हात का पकडलाय? आत्ता हात सोडा. नाही, आता मी तुमचा हात ना अजिबात सोडणार नाही. आता जर मी तुमचा हात सोडला ना तर तुम्ही लगेच काम करायला जाशील बघा, आणि ते मला चालणार नाही. आता सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे फॉर्म भरणं. चला इथं चला. हा मॅडम बसा इथं. काय चाललंय तुमचं? आता फक्त फॉर्म भरणार आहे, अजून ऑफिसर बनलेलं नाहीये. त्याआधी अहो तुम्ही काय बी म्हणा, पण आजपासून तुम्ही माझ्यासाठी ऑफिसरच आहे. अहो अजून परीक्षा द्यायची, रिझल्ट लागायचा आहे, मग बाकी. अहो ते होणारच आहे हो, पण आजपासून आम्ही तुमच्या सेवेत हजर. आता तुमची समधी कामं आम्ही करणार. बाप रे, इतकं डोक्यावर चढवून ठेवू नका, नंतर त्रास होईल. असलं काय बी होणार नाही. थांबा एक आता काय? अहो थांबा हो. हा यो घ्या, यो लॅपटॉप घ्या आणि चालू करा आणि पटापटा फॉर्म भरून टाका. बर भरते. थांबा. काय झालं आता? काय चाललंय तुमचं? इतक्या वेळ फॉर्म भरा. आता थांबा. अहो साईट ओपन झाली, काय करताय तुम्ही? अहो एक गोष्ट मनात आली ना म्हणून थांबा म्हणलं म्या. काय?
अहो त्याचं काय आहे, तुम्ही आता तुमच्या आयुष्यातल्या एका वेगळ्या आणि चांगल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे ना हो. मग ती अशी लॅपटॉपवर नुसती साईट सुरू करून करणार होय. मग अहो आधी आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्यायचा. हा तिला सांगायचो की या नवीन प्रवासामध्ये मला यश येऊ दे, कुठला बी अडथळा येऊ दे नको, अशी ती त्याजवळ प्रार्थना करायची. आई अंबाबाई, आज मी माझ्यातल्या वेगळ्या अक्षराचा शोध घ्यायला सुरुवात करते. आता हे फक्त माझं स्वप्न नाही तर माझं आणि ह्यांचं स्वप्न झालंय. ते पूर्ण करण्यासाठी तू माझ्या पाठीशी राहावंस हीच इच्छा आहे. झालं? हा नाही नाही थांबा, अजून एक गोष्ट थांब. ओ हे कुठून आलं? अहो मी आधीच समधी तयारी करून ठेवली होती. अहो त्याचं काय आहे, आई म्हणती की कुठलं बी महत्वाचं काम सुरू करताना नेहमी तोंड गोड करावं. हे घ्या. हा सगळं झालं? भरू आता. अहो विचारताय काय, बरा की पटापटा, किती उशीर करताय. हा बरा. आई पाय मोडला माझा, गेला माझा पाय गेला. आई ग, पाय गेला माझा. चला पाय मोडला माझा, मुरगळ मोडला. देवा मामी काय झालं? आई गो, अगं मला काय सांगू, पाय मोडला माझा. काय? पुरता कामातनं गेला, नसता उद्योग झाला. देवा काय करू. आई गो. अहो पण नेमकं काय झालंय? हो बच्चे, इथं फरशीवर पाणी साठलं होतं आणि हिचं काही लक्ष गेलं नाही. ही गाय कामाच्या निमित्तानं गेली आणि हिचा पाय सरकला, तशी ती पडलीच. बघ की किती जबरी सुजलाय पाय. मला तर वाटतोय मुरगळला असणार आहे. पाय नाही मुरगळला हो. आई गो, अहो मोडला बिडला असेल, एखादा हाड मोडलं. आई गो. तुम्ही शांत व्हा. मामी काय झालं, ओरडताय का? अगं ओरडू नको तर काय करू, जीव जायची आली. आई गो. शरू काही नाही, पाणी सांडलं होतं, या गडबडीत आल्या असतील आणि पडले. पाणी सांडलं होतं? पण इथे कसं पाणी सांडेल? आणि कुणाकडून सांडलंच तर ते पुसून पण घेतील ना. तेच सांडलं असताना तर पुसून घेतलं असतं कोणी ना कोणतरी. पण मुद्दाम वतला असेल तर पुसायचा प्रश्न येतोच कुठं. अरे मामा काय बी काय बोलतोयस, मुद्दाम कोण कशाला पाणी सांडल. अरे कोणाकडनं तरी ना चुकून सांडला असेल आणि पुसायचं विसरला असेल बघतो. अहो पण आता कोणी ओतलं कोणी सांडलं हे जास्त महत्वाचं नाहीये. आता त्यांचा त्रास कमी होणं जास्त महत्वाचं आहे. हा थांबा मी डॉक्टरांना फोन लावतो. थांबा. आई गो. डॉक्टर नको म्हणजे मी केला होता फोन डॉक्टरांना. ते म्हणले की ते कॉलवर गेलेत आणि बहुतेक ते आज रात्री तिकडेच राहणार, ते काय घरी येणार नाहीत. ते फायदा आहे ना फोन करून. ठीक आहे, घरगुती उपचार करू शकतो ना, त्यांनी तरी बरं वाटेल यांना. दुर्गा काकू तुम्ही जरा मदत करा, आपण यांना रूम मध्ये घेऊन जाऊ. चला काकू काय हालत नाही माझा. आई गो. सावकाश उठा, एकदम सावकाश उठा. आई गो. रोज उठ. आई गो. हळू काय हालत नाही माझं, काय करू. ठीक आहे हळूहळू जाऊयात. आई गो. चला आई गो. आई सावकाश. आई गो. आई. देवा गॅस. आई गो. आई गो. आई गो. हळू आई गो. हळूहळू पावलं टाका ना. आई गो. हळू एक मिनिट थांबा. काकू जरा पकडा.
अगं हळूहळू. टेका मागे थोडं. इगो अहो मी घेते वरती पाय, जरा थांबा. इगो इगो वाटेल बरं. इगो का दुखतोय, पायलाही कळ मारायला लागलाय. मला तर वाटतं काहीतरी मोडलंय. हा हाडबीड मोडलं असणार का ग? इगो ए उर्वशी, काय बोलतेस तू? तू आधी शांत हो. असं काय बी झालेलं नाही. एकतर आधीच आपले दिवस खराब चाललेत. 37 मागे लागले आपले. एक झालं तरी एक हायच. मोकळा श्वास घ्यायला पण वेळ मिळत नाहीत. अहो एवढं दुखतंय मला, कळ मारायली. मी काय मुद्दाम करते का? म्हणून ओरडते मी. अजिबात सहन होईना. मामी तुम्ही शांत व्हा बरं आधी. अहो फक्त पाय मुरगळलाय, वाटेल तुम्हाला बरं. आणि मी उशी ठेवले ना तुमच्या पायाखाली. जरा शांत बसा आणि आराम करा तुम्ही आता. पण हे झालं तरी कसं? दुर्गा काकू, आता ते महत्वाचं आहे का? आता यांना आराम मिळणं जास्त महत्वाचं आहे. अक्षरा, अहो तुमचा येळ ह्यातच जायला लागला आहे. आपल्याला फॉर्म भरायचा आहे.